रामकृष्ण हरी माऊली. तर श्री गजानन विजय ग्रंथाचा अध्याय आपला आज आहे 13वा. श्री गणेशाय नमः. हे संत वरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोपी गोपी प्रिय करा, तमाल नीला पाव हरी, तुझे ईश्वत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता, घाई वासरे चोरिता यमुना तटिया गोकुळात, तेव्हा तू निर्जली करून गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईश्वत्व दाविले. दृष्ट ऐशा कलियाला यमुने माझिया तुडवून भला, रण कदीपा धाडियला गोपी निर्भय करण्यास, देवी माझ्या दुर्दैवा तुडवून या वासुदेवा, दास गणू हा करावा निर्भय सर्व बाजूंनी. मी अजान भक्त तुझा हरी, परी देवा कृपा करी, मी आहे अनाधिकारी योग्य न तुझ्या कृपेस, ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहुस अंत, माझ्या चिंता वार त्वरित आपल्या कृपा कटाक्षे, आता शोते सावधान बंकट हरी लक्ष्मण, विठू जगदेवादिक मिळून गेले वर्गणी जमावया, भाविकांनी वर्गणी दिली कुस्सितांनी कुटाळी केली, वर्गणीचा हा हो पडियली जरूर तुझ्या साधुत्व. गजानन म्हणता महासंत, जे न घडे ते घडवित, मग त्याच्या मठाप्रद वर्गणी ही कशाला, कुबेर त्यांच्या भांडारी मग कशास फिरतो दारोदारी, चिठ्ठिया कुबेराच्या वरी करा म्हणजे काय काम झाले, ऐसे एकता भाषण जगदेव बोलला हसून, या भिक्षेस कारण आहे तुमचे बऱ्यासाठी, श्री गजाननासाठी नको मानणे मठामठी, ह्या अवघ्या आटाआटी तुमचे कल्याण व्हावया. स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाची मठ साचा, अवघे वने हा बगीचा, पलंग त्यांची मेदिनी, अष्टसिद्धी दासी परी राबताती ज्याच्या घरी, तोड तुमचे परवा करी त्यांचे वैभव निराळे, सावता सूर्यनारायण त्याची दीप कोठून प्रकाश देई शकेल जाण, प्रतिकार करण्यात माझा तो मुळीचा प्रकाशमयी, त्याला सविता सूर्यनारायण त्यासी दीप कोठून प्रकाश देऊ शकेल जाण, प्रतिकार करण्यात माझा तो मुळीच प्रकाशमयी, त्याला दीपाची काज नाही, हलकारा तो कोठून होई, सर्व भूमिविता भूषविता, इच्छाईक वैभवाची असते या मानवा प्रतिसाची, ती आहे व्हावयाची पूर्ण या पुण्यकृत्याने, रोग बरा करण्याची भली औषध योजना केली, प्राणायासाठी नसे झाली ती हे ध्याने धरा हो, रोग भय शरीरास नाही मुळीच प्राणास, जन्म मरण हेही त्यास नाही मुळी राहिले, तैसे तुमचे सुप्रसन्नता रक्षण व्हावया सर्वथा, पुण्यरूप औषध आता मिळणे भाग आहे की, संपन्नता हे शरीर रोग त्यांचे अनाचार, त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने, म्हणून पुण्य संचय करा कुर्तक ना चित्तिया धरा, पुण्य मेदिनी माझी पेरा करा आपल्या संपत्तीचा, बीज पेरिता खडकावरी ते वाया जाते साचार, त्याचे दा कधी येणार मोड हे अवघे, हे ध्यानी धरावे अनाचार दुर्वासना, हे खडक असती जाना तेथे टाकल्यावरी ताना दाना, ते किडे पाखर भक्षिती संत सेवे समान, कोणते नाही पुण्यान, स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संताचे, संत कार्यास काही देता अगणित होते सर्वथा, एक दाना टाकिता मेदिनी माझी कणिस होते, त्या कंसास दाणे येती एकाचेच बहु होती, तीच पुण्याची आहे स्थिती हे बुद्ध हो विसरू नका, ऐसे बोलाचा साचार कुटाळ झाली निरुत्तर, खरे तत्व होती तीच पुण्याची आहे स्थिती, त्या कंसास दाणे येती एकाचीच बहु होती, तीच पुण्याची आहे स्थिती हे बुद्ध हो विसरू नका, ऐसे बोलता साचार कुटाळ झाले निरुत्तर, खरे तत्व असल्यावर कुटित गती तर्काची, नेता असल्या वजनदार वर्गणे ती जमे फार, शुक्लकाच्याने न होणार कार्य कधी ह्या वर्गणीचे, असो मिळाल्या जागेवरी कोट बांधिता सत्वरी, झटू लागले गावकरी मग वान कशाची, बांधकाम कोठाचे चालता शेगाविसाचे, दगड चुना रेतीचे समान गाड्या वाहती, त्यावेळी या समर्थ स्वारी होती जुन्या मठावरी, त्यांनी विचार अंतरी ऐशा रीती केला हो, आपण तेथे बसाल्या विने काम न चाले झपाट्याने, म्हणून कौतुक समर्थाने केले कसे ते पर्येसा, एका रेतीच्या गाडीवर समर्थाची बसती स्वारी, तो गाडीवान झाला दुरी महार होता म्हणून, तया महाराज बदले तयास कार्ये खाली उतरलास, आम्ही परमहंसास विटाळाची बाधा नसे, महार बोले त्यावरी महाराज तुमच्या शेजारी, मी न बसे गाडीवरी
ते आम्हा उचित नसे. मारुती या रामरूप झाला, परिराम सानिध्य नाही बसला. तो उगाच पहा राहिला, कर जोडून रामापुढे. बरे बापा तुझी मर्जी, त्यास हरकत नाही माझी. बैलांनो नीट चला आजी, गाडीवाल्या मागून बैल तैसे वागले, नाही कशाच बुजले. गाडी वाचून खाले, नीट सांकेतिक स्थलास. समर्थ खाली उतरले, मध्यभागी येऊन बसले. तेथेच हल्ली काम झाले त्याच्या भव्य समाधीचे. ही जागा शेगावात आहे 2 नंबरास. 43 45 700 सर्व नंबराच्या. महाराज बसले त्या ठिकाणी, तीच यावी मेदिनी. मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले. त्या 2 नंबरातून जागा थोडी थोडी घेऊन साळ्या धिलिया तो मध्ये जाण. ऐशे चतुर कारभारी 1 एकराचा हुकूम झाला. भरी बांधकामाच्या वेळेला समाधीस्थ साधण्याला जागा थोडी पडली कमी. त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जमीन ती घेऊन बांधकाम चालविले. पुढाऱ्याच्या होते म्हणे वचन दिले अधिकाऱ्यांनी, अनेक 1 एकर तुम्हा लागुनी काम पाहून जागा देऊ. यास्तव केले धाडस 11 गुंठे घेण्यास. परी ते गेले विकोपास एका दुष्टाच्या बातमीमुळे. यामुळे या पुढारी थोडे घाबरले अंतरी. त्यात जो पाटील होता हरी, तो बोलला समर्था, 11 गुंठे जागेचा तपास करावयासाचा. एक जोशी नावाचा आला असे अधिकारी. हसत हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला, जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माफ होईल. त्या अधिकारी जोशाप्रती समर्थाने दिली स्फूर्ती. चालल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला की हा दंड झालेला विनाकारण आहे भला. दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून मी करून आले चौकशी. जाऊ त्या शेगावासी, या घडल्या प्रकारासी दंड होणे उचित नाही, म्हणून तो माफ केला. ऐसा हुकूम जेव्हा झाला, तो हरिपाटलाचा आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थाचे वाक्य ना खोटे व्हावयाचे. मजवरे किटाळ महारांचे येऊन गेले नुकतेच एक. त्यावेळी या महाराजांनी भिवू नकोस म्हणून तुझ्या एकाही केसा लागून धक्का न लागेल त्याचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार. तैसाच हाही प्रकार आज दिनी झालासे. समर्था वाक्य खोटे झाले ऐसे कोणी न कधी ऐकले. असो शेगावाची लागले लोक भजनी स्वामीच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थाचे चमत्कार, ते आता वर्णितो. मेकरच्या सानिध्याला सवडत नामे ग्राम भला. त्या गावची एक आला गंगा भारती गोसावी. याच होता महारोग, कुजून गेले अवघे अंग. उरलीत न पडल्या वाचून भेग. जागा दोन्ही पायाला, कर पद बोटे झडून गेली. तनुप्रती चढली लाली, कानाच्या सुजल्या पाळी. कडू सुटला तनुने, म्हणून गंगा भारती त्या महारोग त्रासला अति. समर्थाची एकूणी कीर्ती शेगावासी पातला. श्रोते त्या शेगावाप्रत लोक आडवू लागले बहुत. तुला रक्तपित्ती आहे सत्य, तू न जावे दर्शना. महाराज दिसले ऐशा ठाई, उभा राहून दर्शन घेई. कधी ना जवळ जाई, त्यांचे चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार, म्हणून वैद्य डॉक्टर सांगती साचा याचा विचार तू आपल्या मनी करी. परी एके दिनी गंगा भारती चुकून अवघ्या लोकाप्रती येता झाला सत्वरगती. प्रत्यक्ष दर्शन घ्यावया डोई ठेवता पायावर. समर्थाने चापट थोर मारली त्यांच्या डोक्यावर. अति जोराने विबुध हो म्हणून तो उभा ठेला. समर्थासी निहळू लागला. स्वामींनो त्यांची धोभाड आला. दोन्ही करे ताडी गेले. फडाफड मारल्या मुखात आणि कवरती एक लाथ. खाकोरून बेंडक्या प्रत थुंकले त्यांच्या तनुवरी. तोच त्यांनी मानिला समर्थाचा प्रसाद भला. बेंडका होता जो का पडला तयाच्या अंगावरी. तो त्याने घेऊन करी चोळून अवघ्या शरीरी. लाविला झाला मलमापरी आपल्या सर्व अंगास. तो प्रकार पाहता एक कुढाळ तेथे होता. तो गोसाव्यासी बोलता झाला पहा येणरीती. आधीच शरीर नाचले, तुझे आहे बापा भले. त्यावर यांनी टाकले या अमंगळ बेडक्या ते. तो तू प्रसाद मानिला, अवघ्या अंगाला चोळीला. जा लावून साबणाला, धुवून टाकी सत्वर.
हे ऐसे वेडे परी विसरू लागला भूमीवरी, त्याचे अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानिती, त्याचा परिणाम ऐसा होता, अवधी कृत्यास उत येता, तो येता सहज जाता, समाज तो रस्सा तळा, यासी तुझेच उदाहरण, तो औषधे घेण्याचे सोडून आलास की रे धावून, या वेड्या पिशाशी गोसावी ते एकता, हसू लागले सर्वथा, म्हणे तुम्ही येथे चुकता, याचा करा विचार, अमंगळ साधूपाशी काही न राहते निशेषी, कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंध नावसे कदा, तुम्हा दिसला बेंडका, तो हा प्रत्यक्ष मलम देखा, कस्तुरीच्या सारखा सुवास येतो या लागी, तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास, हात लावून खास, म्हणजे कळून येईल की त्यात थुंकाचे नाव नाही, अवघ्या औषधी आहे पाही, मी तू इतका वेळा नाही, बेंडक्यास मलम मानणारा, तुझ्या त्याशी संबंध नव्हता, म्हणून बेंडगा दिसला तत्वता, समर्थाची योग्यता त्वान मुळी जाणीली, त्याचे पाहण्यास प्रत्यंतर, चाल जाऊ एक वार, स्नान केल्या जागेवर, वेळ आता करू नको, समर्थ स्नान प्रति दिवशी, करतील ज्या जागेशी, तेथेच ओल्या मातीशी, मी लावितो निजांगा, ऐसा संवाद तेथे झाला, दोघे गेले स्नानस्थला, तो गुठाळासी आला, अनुभव गोसाव्या परीच, प्रत्येका स्नानस्थलासी, दोघांनीही घेतली साची, ती गोसाव्याच्या हाती, बैसली औषध होऊन, कुठाळ्याच्या हातात, ओलीच माती आली खचित, दुर्गंधी ही किंचित येत होती तेला, तो प्रकार पाहता क्षणी, कुटाळ घुटळला म्हणे, कुशित कल्पना सोडून शरण आला समर्था, असो कोणी गोसाव्याने जवळ बसू देत नव्हते, हा दूर बसून भजनाते, करी स्वामी पुढे नित्य, आवाज गंगा भारतीचा, पहाडी गोड मधुरसाचा, अभ्यास होता गायनाचा, त्या गंगा भारतीला, ऐसे 15 दिवस गेले, रोगाचे मूळ पालटले, लालीने हे ते सोडले, तयासी अंगाला, चाफेया झाले पूर्वत, बेगा पदरीच्या निमाल्या समस्त, दुर्गंधीचा मोडला त्वरित, ठाव त्याचा श्रोते हो, गोसाव्याचे एकूण भजन, होई संतुष्ट समर्थन, प्रत्येक जीवा कारण, गायन हे आवडीते, बायको गंगा भारतीची, अनुसया नावाची, ती शेगावी आली साची, न्याया निजपतीला, संतोष भारतीचा कुमार होता तिच्या बरोबर, येऊन पतीस जोडले कर, चला आता गावाते, तुमच्या व्याधी बरी झाली, ती मी दृष्टी पाहिली, समर्थ साक्षात चंद्रमोळी, आहे हेच खरे बरे, मुलगा तेच बोलला, म्हणे बापा गावी चला, पुसून गजानन महाराजाला, येथे राहणे पुरे झाले, गंगा भारती म्हणे त्यावर, मला नको जोडू कर, आजपासून साचार, मी तुमचा खचित नाही, ही अनाथाची माऊली, स्वामी गजानन जेथे बसली, स्वामी त्यांनी माझी उतरविली, धुंद चापट मारून, राख लाविता अंगाप्रती, आणि चित्त तुझे संसारात, केलेच विटंबना बहुत, या भगव्या वस्त्राची, ऐसे संकेत बोलला, धापट्या मारूनच जागे केला, आता डोळे उघडले, संसाराचा संबंध नको, हे संतोष भारती कुमारा, तू तुझ्या ऐसनी या घरा, येथे नकोस राहू जरा, सवडत जवळ करावे, हेचे जीवनमान जोवरी, तो हिची सेवा करी, ही तुझी माय खरी, हिला अंतर देऊ नको, मातृषीच्या करीती सेवा, तो प्रिय होती वासुदेवा, पुंडलिकाचा ठेवावा, इतिहास तो डोळ्यापुढे, मी येता सवडात, पुन्हा रोग होईल पूर्वत, म्हणून त्या ग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी, आजवरी तुमच्या होतो, आता देवाकडे जातो, नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग, हा वाया गेला खरा, नराचा जन्म साजेरा, चुकेले 84चा फेरा, ऐसे साच सांगितले, समर्थ कृपे निश्चित, झाले मला ही या उपरीत, या परमार्थ खचिती माती, टाकू नको रे मोहाची, ऐसे सांगून कुटुंबाला, मुलासह सवडत आला, दिले धाडून राहिला, आपण तयाच शेगावी, पदा ते समर्थासी, आवडीनं म्हणावी साची, त्यास कला गायनाची, येत होती विविध हो, प्रत्येही तो अस्तमानाचा, एक तारा घेऊन साना, समर्थाच्या सानिध्याना, बसून भजन करीत असे, ऐकून त्याचे भजन, इतराचेही हर्षे मन, वस्तू अशी आहे गान, रंजविणारे सर्वाते,
हा गंगा भारती बरा झाला, रोगाचा पत्ता मोडला, मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने. असो एकदा पौषमासी इजामसिंग आला शेगावसी, बोलता झाला या समर्थासी, माझ्या गावात चला हो मम भाच्याच्या ग्रहाला, गावी नेण्याला मी आलो होतो आपणाला, तया आपल्या करारा ऐसा होता समर्था, मी नाही येत आता, नको करू आग्रह प्रथा, पुढे मागे येईन त्याला दिवस झाले बहुत, आता चला मुंडगावात, मी आहे आपला भक्त, माझी इच्छा पूर्ण करा, मुंडगावात माझे घरी काही दिवस राहा तरी, मी अवघ्या करून तयारी, न्याया आलो आपणा यज्जामसिंगाबरोबर, मुंडगावी आले साधूवर, दर्शना लोटले नारी नर, तो आनंद वर्णावे यज्जामसिंगाने भंडारा घातला असे थोर खरा, मुंडगावी झाले गोदातीरा, दुसरे की हे ओ पैठणा माझी ऐकनाथ, मुंडगावी गजानन संत, भजने दिंड्यास अमित, आल्या भजन करावया, आचारी लागले स्वयंपाका, अर्धा स्वयंपाक झाला निका, ते महाराज बोलले देखा, इज्जामसिंगा आज चतुर्दशी, मुळीच आहे रिक्त तिथी, भजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे, इज्जामसिंग बोलला त्यावर, स्वयंपाक झाला तयार, लोक जमले आहे फार, आपला प्रसाद घ्यावया, स्वामीने केले बोलणे, तुझे व्यवहार दृष्टीने, योग्य परी हे न माने, त्या जगदीश्वराला यज्जामसिंग हे अन्न न येईल उपयोगा कारण, तुझ्या प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते, पंक्ती बसल्या भोजना, तो एकाएकी आकाश जाना, भरून आले गर्जना, होऊ लागली मेघांची चमके, बीज माथ्यावरी झंझावत सुटला भारी, कडाकडली ती कांतारी, लागली झाडे मोडावया, घटकीत पाणी झाले, अन्न अवघे वाया गेले, मग इज्जामसिंग विनविले, महाराजांशी येतने रीती, आता महाराज उद्या तरी, मुळी न व्हावे आजच्या परी, हिम मुष्टी होऊन बसली खरी, अवघी मंडळी गुरुराया निवारा या प्रजन्याला, हा नव्हे पावसाळा, अंगातुंग बेटा झाला, आमचा नाश करावया, आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल, वाटोळे ते पहा सकळ, मग म्हणतील लोक ऐसे, इज्जामसिंगा केले पुण्य, भंडारा घालून ते भोवले आम्हा लागून, वा खूप तऱ्हा पुण्याची, महाराज म्हणाले इज्जामसिंगा, ऐसा खचित होसी का गा, तुला न उद्या देईल दगा, हा प्रजन्य कधे, आताच मी वारितो त्यासी, ऐसे बोलिलो आकाशासी, पाहू लागला पुण्यराशी, तो आभाळ फाकले, मेघ क्षणात निघून गेले, सर्व ठाई ऊन पडले, हे एका क्षणात झाले, अगाध श्रद्धा संताची, दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला, तो नियम चालला अजून त्या मुंडगावी, माझ्या इज्जामसिंगाने आपली इष्टेत सर्व अर्पण केली, महाराजे चरणी भली, त्या मुंडगाव ग्रामात लोक त्या मुंडगावात समर्थाचे झाले भक्त, पुंडलिक भोकरे म्हणून त्यात एक जवान पोऱ्या असे, हा उकरड्या नामक कुणब्याचा पुत्र एकुलता एक साचा, भक्त झाला महाराजांचा ऐन तारुण्या माझारी, हे उकरडा नाम वराडात पोर नसल्या वाचत, लोक नवसे ठेवितात, ऐसा प्रघात त्या प्रांती, ते पेटैया तिलिंगण्यात, केरपुंजा महाराष्ट्र, तैसा उकरडा हा वराडात, नाव ठेविता बालकाचे, हा पुंडलिक वद्य पक्षासी, करावया वारिसी, येत नियम शेगावासी, द्याया दर्शन समर्थाचे, जैसे का ते वार करी, वद्य पक्षा माझारी, जाती इंद्रायणीच्या तेरी, देहू आळंदी गावाला, तैसा जहा वराडात, वारी वद्य पक्षात, करी येऊन शेगावात, परम भावभक्तीने, असो एकदा वराडात, रोग ग्रंथीत सन्निपात, बळावला अत्यंत, गाव बाहेर पडला की, या तापास ऐसे होते, प्रथमता थंडी वाजते, अंग ज्वराने तप्त होते, डोळे होती लाल बहु, कानी कोठे तरी संध्यावर, ग्रंथी उठे सत्वर, ती होती एक जोर, वातने तिच्या मागुने, मग रोगी वळंतसे, शुद्ध न काही राहतसे, तल्लखिया अंगाची होत असे, बेशुद्ध होई क्षणा पूर्वी हा रोग विपरीत, नवता भरतखंडात,
त्याचा वास रूपात होता मोठ्या प्रमाणे. ती साथ इकडे आली, गावोगाव पसरली. त्याच्या प्रतिकार सोडून दिले लोकांनी ती घरेदारे. त्या दुर्धर साथीची स्वारी आली पहा मुंडगावरी. तो पुंडलिकांची आली वारी. शेगावात निघाला कस त्याला घरीच आली परी ती त्यांनी चोरिली. शेगावाची वाट धरली आपल्या पित्या समवेत. येता 5 कोसावर शरीरास भरला ज्वर. एक पाऊल भूमीवर तयाच्या टाकविना. गाठ उठली बगलीत, हैराण झाला रस्त्यात. ऐसे पाहून पुसेतात, का रे पुंडलिका ऐसे करीशील. पुंडलिक म्हणे बापाला, बापा म्हशी ताप आला. गोळा एक काठेला उठला आहे यधवा. शक्ती सारी क्षीण झाली, आता मशीन चालवे मुळी. काय करू ही राहिली वारी, हाय रे दुर्दैवा. हे स्वामी दयाघना, वारीच खंड पाडीना. दावे तुझे दिव्य चरणा, भक्तवत्सला कृपाने दिया. वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वर. जरी सापडे शरीर, सांडले शरीर, तरी न त्यासी परवा मला. माझ्या पुण्य ठेवा हीच वारी, ती रक्षण आता करी. ही साथ झाली वैरी, नाश तिचा करावयाचे. शरीर सामर्थ्य जोवर, परमार्थ घडे तोवर. बापही झाला चिंता दूर, ती मुलाची पाहून स्थिती. तोही रडू लागला, हा एकुलता एक पुत्र मला. देवान दिवा नेई भला, हा माझ्या वंशाचा. उकरडा म्हणे पुत्रास, गाडी घोडे बसवायलास. आणू काय समयास, तुला बाळा बसावया. पुंडलिक वदे तयावरी, झाली पाहिजे पायीची वारी. उठत बसत कसे तरी, जाऊ चला शेगावा. मध्येच मृत्यू आल्यास, शेवतरी नेई शेगावास. नको करू शोकास, हेच आता सांगणे. बसत उठत पुंडलिक आला, अति कष्टे शेगावला. पाहून स्वामी समर्थाला, घातले त्याने दंडवत. तो समर्थाचे माव केली, एका हाताने दाबियली. काकेस त्यांनी आपली गाठ आपली, अति जोर करुनिया. आणि केले मधोत्तर, पुंडलिका तुझे गड्डांतर. टळले आता तिळभर, चिंता त्याची करू नको. तैसे महाराज वर्ताक्षणी, पुंडलिकाची गाठ जाणे. गेली जागच्या जागी जिरोनी, ताप तोही उतरला. कंप अशक्तेने, राहिले देहा कारणे. कधी पुंडलिकाच्या मातेने, आणिला नैवेद्य वाढून. घास त्या नैवेद्याचे, समर्थ घेता 2 साचे. कोपरे तेही पुंडलिकाचे, गेले बंद होऊन. घास त्या नैवेद्याचे, समर्थ घेता 2 साचे. कापरे ते पुंडलिकाचे, गेले बंद होऊन. पुंडलिक झाला पूर्ववत, अशक्त राहिले किंचित. हे गुरुभक्तीचे फळ सत्य. उघडा डोळे अंधांनो, गुरु योग्य असल्यावर वाया न जाई या सेवा खरी. कामधेनू असल्या घरी, कान इच्छा पुरतील. सांग करून वारीला, पुंडलिक गेला मुंडगावाला. हे जो चरित्र वाचे भला, त्याचे टळले गंधांतर. संत चरित्र ना कहाणे, अनुभवाची खान जाणे. मात्र अविश्वास म्हणे, संत कथेचा न यावा हो. श्रीदास गणू विरचित हा गजानन विजय नाम ग्रंथ. सुखद हो भाविक प्रत, हेच देवा मागणे. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ 13 अध्याय.